मॅथ पार्ट 2 चॅप्टर नंबर 5 टाक. राईट ऑन ऑल ऑफ यू. M2 घ्यायचं आपल्याला CH पाय application of definite integrations. Application of definite integrations. आवाज येते सगळ्यांना? So write down the area under a curve. Area under curve. फर्स्ट पॉइंट लिहायचं याच्यामध्ये एरिया अंडर ए कर्व. आता या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे कर्व्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट डायग्राम बघा मुलांना, अशा टाईपचा एक कर्व आहे या टाईप मध्ये. ठीक आहे. आता या केस मध्ये या कर्वच्या अंडरचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. हा एरिया इथं जो असतो मुलांना x इज इक्वल टू ए लोअर लिमिट असतं आणि x इज इक्वल टू बी अप्पर लिमिट असणार. आणि जर कर्व हा आपला x ऍक्सिस वर जर लाय करत असेल तर त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू एफ ऑफ एक्स. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता या कर्वला समजा आता नाव दिलं आपण, हा पॉइंट P घेतला, इथलचा Q, इथं S घेतला आणि इकडे R घेतला. तर ह्या शेडेड पोर्शनचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो. राईट. मग याचा फॉर्म्युला असतो एरिया इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इज इक्वल टू a to x इज इक्वल टू b y इंटू dx. बट y ची व्हॅल्यू किती मुलांना? x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b, f ऑफ x इंटू dx आली व्हॅल्यू. इन शॉर्ट मध्ये एवढं लक्षात ठेवा, y इक्वल टू जरी आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलं असेल तर लोअर लिमिट अप्पर लिमिट काय चेक करायचं. कारण y इक्वल टू इक्वेशन असेल तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे x इक्वल टू असणार आहे या ठिकाणी. क्लिअर इथपर्यंत? सर नोट डाऊन करायला. सर क्लिअर इथपर्यंत? सेकंड घ्या आता. सेकंड ग्राफ घ्यायचा आपल्याला जो की y ऍक्सिस वर असणार आहे. सेकंड ग्राफचं इक्वेशन काढा आता, किंवा पहिला ग्राफ ड्रॉ करा. या टाइप मध्ये आपल्याला x आणि y दिलाय. इथे पण आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी y इक्वल टू समजा c आहे आणि y इक्वल टू d दिलाय, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आणि आता ह्या ग्राफचा जो इक्वेशन असतो तो असतो x इज इक्वल टू, कारण ग्राफ जर तुमचा y ऍक्सिस वर लाय करत असेल त्याचं x इज इक्वल टू काय घ्यायचं, g ऑफ y हे फंक्शन असणार. मग आता रिक्वायर्ड एरिया कसा येणार या ठिकाणी, एरिया इक्वल टू इथं y इक्वल टू c, y इक्वल टू काय घ्यायचं, d घ्यायचं. आणि या ठिकाणी x इंटू dy. नंतर x ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर एरिया इक्वल टू y इक्वल टू c टू y इक्वल टू किती त्याला d. या ठिकाणी येतो g ऑफ y इंटू dy, g ऑफ y इंटू dy. या टाइपची आपली व्हॅल्यू भेटून जाते मुलांना. त्याला नाव द्यायचं असेल तर PR SQ पण शेडेड पोर्शनला लिहू शकता. थर्ड पॉइंट आहे एरिया बिटवीन टू कर्व. एरिया बिटवीन टू कर्व्स.
याची जी डायग्राम काढायची आपल्याला, या टाइप मध्ये एक कर्व घ्यायचा, अशा टाइपचं समजा, दुसरा या टाइपचं. याच्यामधला आपल्याला हा शेडेड पोर्शन काढायचा आहे. ठीक आहे. आता हा पॉइंट असणार आपला लोअर लिमिट, हा पॉइंट असणार आहे अप्पर लिमिट. आता हा एक्स ऍक्सिस वर आहे म्हणून एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी घ्या. हे आपलं वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन्स, आणि हे दुसरं एक दिलंय वाय इक्वल टू जी ऑफ एक्स. आता एरिया काढायचा म्हणजे काय करायचं बघ. एरियाचं फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला आधी जो एफ ऑफ एक्स वाला फंक्शन आहे बघा, इथे लक्ष द्या. या केसमध्ये पहिला आपण ह्याचा एरिया काढणार, हा पूर्ण काढणार. नंतर हा जो कर्व आहे हा एरिया काढणार आणि दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. क्लिअर इथपर्यंत? पहिला हा पूर्ण काढायचा, त्याच्यामधून हा सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे आपल्याला शेडेड पोर्शनचा एरिया त्या ठिकाणी भेटून जाईल. याची व्हॅल्यू भेटते बघा, x is equal to a to x is equal to b, f of x into dx minus integration of x is equal to a, x is equal to b. इथे g of x घ्यायचा. आता फर्स्ट f of x घेतलाय, दुसरा g of x into dx, g of x into dx. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे जाऊया. आता जे बुकच्या बाहेरचे थोडे ग्राफ घेऊ आपण, डायग्राम काढू आणि एरिया लिहू त्याचा. जसं आता या ठिकाणी हा आहे मुलांना, याला म्हणायचं राईट हँडेड पॅराबोला. क्लिअर आहे? या ठिकाणी आपल्याला लिमिट दिलंय एक्स इज इक्वल टू 0, आणि या ठिकाणी दिला एक्स इज इक्वल टू समजा ए घेऊ या ठिकाणी. राईट? दिसतंय का सगळ्यांना? आता याचा जो शेडेड पोर्शन आहे, हा शेडेड पोर्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा शेडेड पोर्शन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. रिक्वायर्ड एरिया इक्वल टू, आपलं टार्गेट आहे मुलांना एवढाच काढायचा, हा जो आहे ना एवढाच फाइंड आउट करायचा आणि त्याला डबल करायचं. कारण तो कसा असतो, सिमेट्रिक असतो, एक्स ऍक्सिस रिलेटेड सिमेट्रिक. 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए स्मॉल येणार. याचं फंक्शन घेतलं समजा वाय स्क्वेअर इक्वल टू काय असतो रे, 4x राईट हँडेड पॅराबोला. इथून y ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला, 2 रूट ऑफ x येणार. 2 रूट ऑफ काय येतं, x. याची व्हॅल्यू घेऊ आपण 2 रूट a इंटू रूट x इंटू dx या टाइप मध्ये. तर रिक्वायर्ड एरिया किती भेटणार आपल्याला, रिक्वायर्ड एरिया भेटेल 4 टाइम्स ऑफ रूट a इंटिग्रेशन ऑफ 0 टू a रूट x इंटू dx. ते बाकी आपण हे क्वेश्चन प्रमाणे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, एक थोडं एक तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी दिलेलं आहे. लक्षात आलं का, की आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस असा क्वेश्चन दिला जाईल त्यावेळेस मुलांना याचाच एरिया काढायचा, यालाच पुन्हा मल्टिप्लाय करायचं, बस एवढंच टार्गेट लक्षात ठेवा. हे फंक्शन चेंज होत राहतं. वाय स्क्वेअर इक्वल टू कधी 8x देतील, वाय स्क्वेअर इक्वल टू कधी 16x देतील. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू चेंज होत राहील, याचं काही टेन्शन घेऊ नका. जो पण फंक्शन असेल इथं वाटलं तुम्ही 2 टाइम्स ऑफ 0 टू ए एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स पण लिहू शकता. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म. ते क्लिअर आहे? आता पॅराबोलाचे थोडे टाइप्स लिहूत आपण. ठीक आहे, बघा मुलांनो, 4 टाइपचा पॅराबोला असतो या ठिकाणी. जो फर्स्ट आहे त्याला म्हणायचं राईट हँडेड पॅराबोला. इथे काढतो तो. आता राईट हँडेड लेफ्ट हँडेड एका डायग्राम मध्ये काढतो आपण या टाइपचा, म्हणजे हा सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असतो. तुम्ही थोडं प्रॉपर ड्रॉ करा अशा टाइप मध्ये. त्याची व्हॅल्यू असते वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. दुसरा असतो लेफ्ट हँडेड, याची व्हॅल्यू असते वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस 4x. याला म्हणायचं राईट हँडेड पॅराबोला. हा असतो लेफ्ट हँडेड पॅराबोला. त्याच्यानंतर पुढे
अपवर्ड आणि डाऊनवर्ड. आता अपवर्ड साठी काय घ्यायचं या टाइप मध्ये, अपवर्ड पॅराबोला हा असेल आपला डाऊनवर्ड पॅराबोला. तर अपवर्ड पॅराबोला मध्ये मुलांना काय करायचं, एक्स स्क्वेअर इक्वल टू इक्वेशन असतं 4by असतं आणि डाऊनवर्ड साठी एक्स स्क्वेअर इक्वल टू -4by येते व्हॅल्यू. या टाइपची व्हॅल्यू आहे मुलांना. आता याच्यामध्ये जर तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर याला थोडं मी हायलाइट करतो मुलांना. जसं या ठिकाणी आपल्याला A1 घेऊ त्याचा आणि हा घेऊत आपण A2 घेऊत. ठीक आहे, A1 चा एरिया आणि A2 चा एरिया. इथं 0 to A घेऊत आणि इकडे -A. याचं इक्वेशन कसं येणार सांगा. A1 चं इक्वेशन कसं बनणार, इंटिग्रेशन ऑफ सांगा मुलांना 0 to A 2 टाइम्स करायचं. ठीक आहे, या ठिकाणी इथं घेऊ आपण f of x घेऊत, जो पण असेल तो f of x into dx या टाइप मध्ये भेटेल. समजा y इक्वल टू मी f of x घेतलेला, f of x ची व्हॅल्यू किती भेटेल तुमची 2√ax भेटेल. क्लिअर आहे. याच्यासाठी सांगा लेफ्ट हँड साठी A2 ची व्हॅल्यू कशी भेटणार, 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to -a. इथं पण इकडे समजा g of x घेतला आपण, g of x into dx A2 काढू शकता. तसं इथं मुलांना A3 काढायचंय आणि इथं काय काढायचंय A4 काढायचंय. राईट, ते x इजिकल टू असतं x इजिकल टू. आता सांगा इथं आपण A3 घेऊत आणि हा घेऊत A4. तर A3 चा एरियाचा फॉर्म्युला सांगा कसा बनणार, इंटिग्रेशन ऑफ 2 टाइम्स ऑफ y इक्वल टू येणार 0 to b, y इक्वल टू काय घ्यायचा b घ्यायचा. याला तुम्ही g of y इंटू काय घेऊ शकता dy. राईट, जसं f of x घेतो इकडं तसं g of y घेऊ. आणि A4 ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ y इक्वल टू 0 y इक्वल टू -b g of y इंटू dy. तर क्लिअर आहे. बेसिकली तुम्हाला हे 4 फॉर्म्युले माहिती पाहिजेत, म्हणजे बघा ठीक आहे, म्हणजे एरिया काढण्यापुरतं ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला ग्राफ आयडेंटिफाय करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ते टाइप आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. असं जर इक्वेशन दिलं तर आपल्याला समजलं पाहिजे अपवर्ड पॅराबोला आहे. ठीक आहे, असं जर इक्वेशन असेल y स्क्वेअर इक्वल टू, तर लक्षात आलं पाहिजे राईट हँडेड पॅराबोला आहे. त्याप्रमाणेच तुम्ही ग्राफ आयडेंटिफाय करू शकता ना. काही क्वेश्चन आहेत ना आपल्याला ग्राफ दिलेले असतात, कुठल्या क्वेश्चनचा कुठला ग्राफ आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना. राईट लेफ्ट साठी काय असतं y स्क्वेअर इक्वल टू, राईट साइड मध्ये y स्क्वेअर इक्वल टू 4x, लेफ्ट हँड साइड साठी y स्क्वेअर इक्वल टू -4x. अपवर्ड पॅराबोला साठी x स्क्वेअर इक्वल टू इक्वेशन बनतो 4by आणि डाऊनवर्ड साठी -4by. इथपर्यंत क्लिअर आहे. आता जास्त आपण कोनिक सेक्शन मध्ये नाही जाणार, मला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कोनिकचं एकदा बघू शकता, फोकस काय असतं, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम काय असते. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. चला पुढचं बघा. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये कशा टाइपचे ग्राफ असतात. समजा आपला एक्स वाय ऍक्सिस आहे आणि हा राईट हँडेड पॅराबोला एक दिलाय आणि एक लाईन देतात की जी की ओरिजिन मधून पास करणार अशा टाइपची. याच्यातला आपल्याला शेडेड पोर्शन काढायचा असतो. हा शेडेड पोर्शन आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा असतो. क्लिअर इथपर्यंत. अशा केस मध्ये काय करायचं, हा समजा y इक्वल टू एक्स दिलाय, लाईनचं इक्वेशन y इक्वल टू एक्स दिलंय, ओरिजिन मधून पास होते ना, x0 घेतलं तर y पण 0 येतो. याचे कोऑर्डिनेट्स काय भेटतात आपल्याला 0 0 भेटतात ना, ओरिजिन मधून लाईन पास करते. आणि दुसरा दिलाय y इक्वल टू समजा 2√x वगैरे अशा टाइप मध्ये दिलाय आपल्याला, आणि आपल्याला विचारलंय की शेडेड पोर्शन फाइंड आउट करा. काय करता, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू काय येणार, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू
शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा असेल तर एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व मायनस काय करायचं, एरिया अंडर द लाईन. हे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथून आपण एक परपेंडिक्युलर टाकणार. इथं आपल्याला ते x इज इक्वल टू समजा a भेटला आणि x इज इक्वल टू किती 0, हे आपल्याला लिमिट भेटून जातं. ठीक आहे. हे कसं काढायचं सांगतो, त्या क्वेश्चन मध्ये बघू आपण. इथं जी लाईनची व्हॅल्यू किती x y इक्वल टू x होता ना, ते कर्वच्या इक्वेशन मध्ये जर आपण पुट केलं तर आपल्याला पॉइंट भेटून जातात, ते इंटरसेक्टिंग पॉइंट. 2 पॉइंट भेटतात. एक तुमचा इथला पॉइंट पण भेटून जातो p वाला. सध्या एवढं लक्षात ठेवा की आपल्याला लाईन दिलाय आणि कर्व दिलाय. अशा टाईपचा जर ग्राफ बनत असेल तर ह्या कर्वच्या अंडरचा आपल्याला एरिया काढायचा आणि मायनस लाईनच्या अंडरचा एरिया सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे शेडेड पोर्शनचा आपल्याला त्या ठिकाणी एरिया भेटून जाईल. दुसऱ्या टाईपचा ग्राफ बघा, या टाईपचा आहे. इथून एक लाईन पास करते, सॉरी, या टाईप मध्ये. तर शेडेड पोर्शन हा झाला. इथं काय करणार आहे, रिक्वायर्ड एरिया कसं काढणार, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू एरिया अंडर द लाईन. काय घ्यायचं आपल्याला, एरिया अंडर द लाईन मायनस काय करायचं, एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. इथून आपण हा इथलचा पॉइंट घ्यायचा, लाईनच्या अंडरचा एरिया मायनस कर्वच्या अंडरचा एरिया. हे क्लिअर आहे सगळ्यांना. ड्रॉ करत चला थोडं फास्ट मध्ये, नंबर ऑफ जास्त आहेत. झालं काय, येस डन. सडन पुढचा घ्या मुलांना. समजा आपल्याला निगेटिव्ह साइडला एरिया दिलाय आता, या टाईपच, अशा टाईप मध्ये. इथं आपल्याला x इज इक्वल टू a दिलाय आणि x इज इक्वल टू b. फंक्शन आहे y इक्वल टू f ऑफ x. हा एरिया फाइंड आउट करायचा आहे, राईट. इथला रिक्वायर्ड एरिया इक्वल टू a इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याला मॉड मध्ये घ्यायचं का निगेटिव्ह साइडला आहे ना. x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b, f ऑफ x इंटू dx. निगेटिव्ह साइडचा असेल तर
या टाइप मध्ये आपल्याला मॉड्युलस घ्यायचं, कारण एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. डन. पुढचा लिहित चला आता. या टाइपचा एरिया आहे. इथे समजा A1 आहे आणि तो A2. याचा एरिया काढायचा आपल्याला. x इज इक्वल टू A दिलाय, इथं T दिलाय आणि x इज इक्वल टू समजा B दिलाय. मग अशा केस मध्ये काय करायचं आपल्याला, याचा एरिया काढत असताना मुलांना काय घ्यायचं आपल्याला, A1 ला मॉड घ्यायचंय, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू, आणि A2 तसंच काढायचं. आता कसं येणार मग, A इक्वल टू मॉड्युलस मध्ये इंटिग्रेशन ऑफ x इज इक्वल टू A टू T, याला पण समजा f ऑफ x घेऊ आपण, इंटू dx प्लस मॉड्युलस क्लोज केलं, इंटिग्रेशन ऑफ T टू B, या ठिकाणी घ्यायचं g ऑफ x इंटू dx. तसा हा f ऑफ x आहे आणि हा y इक्वल टू समजा g ऑफ x आहे. या टाइपचा ग्राफ त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. क्लिअर इथपर्यंत. झाला. चल पुढचा घ्या. ग्राफ काढला का? चला आता पुढचा बघा रे मुलं. या टाइपचा ग्राफ आहे समजा. अशा टाइप मध्ये ग्राफ दिलाय आणि या ग्राफचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ठीक आहे. पॉइंट आहे इथं A, B आणि C. इथलचे लिमिट दिलेत आपल्याला या टाइपचे. दिला A, C आणि B. x is equal to A, x is equal to C आणि x is equal to B. A is less than, C is less than B. तर बस आता याचा ग्राफ काढत असताना बघा, हा समजा आपण f ऑफ x घेतला, g ऑफ x, आपण f ऑफ x, आपण g ऑफ x. याला आपण एरिया 1 नाव देऊत, A1, हा आहे A2. तर आपल्याला दोन्हीचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं मुलांना, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता A1 काढायचं असेल तर काय प्रोसेस करायची, 0 टू 0 नाही, x इज इक्वल टू A घ्यायचं इथं, x इज इक्वल टू A टू काय घ्यायचं, C. इथं घ्यायचं f ऑफ x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ A टू C g ऑफ x इंटू dx. हे फर्स्ट कंप्लीट झालं तुमचं फर्स्ट एरिया. A1 ची व्हॅल्यू आपली कंप्लीट झाली. त्याच्यानंतर A2 काढण्यासाठी सेम प्रोसेस करायचं, इंटिग्रेशन ऑफ x इज इक्वल टू C टू काय घ्यायचं, x इज इक्वल टू B येणार. इथं पण f ऑफ x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ C टू B g ऑफ x इंटू
dx केली व्हॅल्यू लिहून घ्या फर्स्ट. समजलं इथं काय करायचं आपल्याला हा शेडेड पोर्शन फाइंड आउट करायचा आणि हा शेडेड पोर्शन फाइंड आउट करण्यासाठी आधी आपण हा एरिया मायनस हा केला, फर्स्ट A1 भेटून गेला, पुन्हा हा एरिया मायनस हा एरिया फाइंड आउट केला, A2 भेटला, दोघाला ऍड करायचं म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड एरिया त्या ठिकाणी भेटून जाईल. करा, नोट डाऊन करा फर्स्ट. चला नेक्स्ट काढा आता. ठीक आहे, या टाईपचं शेडेड पोर्शन. आता हे साइन वेव्ह फॉर्म आहे बघा. याचं लिमिट कसं बनतं मुलांना बघा. एक तर तुम्ही 0 to पाय घेऊ शकता, ठीक आहे, आणि याचं फंक्शन काय बनतं y इक्वल टू साइन एक्स. y इक्वल टू साइन एक्स. आता बाकीचं काढायची गरज नाही, समजेल तुम्हाला. x इज इक्वल टू 0 to पाय. बघा ना, साइन मॅक्झिमम किती असतो रे, 90 डिग्रीला. म्हणजे इथं जो पॉइंट असतो हा, इथं जो पॉइंट येणार तो काय येणार 0 पाय बाय 2 0 असतो बघा. इथून जर आपण हा जर हाफ बघितला त्याचा साइन 90 ची साइन वेव्ह फॉर्म कसं असतं, मॅक्झिमम 1 असते आणि मिनिमम -1. या ठिकाणी साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 90 ची व्हॅल्यू मॅक्झिमम येते, पुन्हा साइन 180 0 असतं, साइन 270 पुन्हा -1 येणार, साइन 360 काय येतं पुन्हा 0 येतो. या टाइप मध्ये तो ग्राफ बनत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? एक काढायचं असेल A1 चं काढून देतो मी. A1 ची व्हॅल्यू भेटते मुलांना इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय. y ची व्हॅल्यू किती, साइन एक्स इंटू dx. साइनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस. काय असतं, मायनस कॉस. लोअर लिमिट 0 आला, अप्पर लिमिट पाय. पुट करा व्हॅल्यू, कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ काय घेतला आपण, 0 घेतला. व्हॅल्यू किती आता सांगा मग. कॉस पायची व्हॅल्यू काय असते, -1 आणि हा पण -1. याचा आन्सर किती आला, +2 स्क्वेअर युनिट. क्लिअर इथपर्यंत? तसं आता हा जर +2 झाला तर हितलचा काय बनणार आहे, हा तुमचा -2 बनणार, राईट. इथलचं पुन्हा +2 बनतं, हा पुन्हा काय बनणार -2. मग किती दिलेत ते बघायचं. 2 दिलं असेल तर डायरेक्ट पहिल्या ह्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, समजा तुम्हाला सांगितलं 0 to किती 2 पाय, मग आपला एरिया काय घेणार तुम्ही, 2 टाइम्स ऑफ 2 4 येणार तुमचं. म्हणजे तुम्हाला एवढं सांगितलं
की आपल्याला साइन वाय इक्वल टू साइन एक्स हे फंक्शन आहे आणि लिमिट किती दिलंय 0 टू पाय दिले. आन्सर काय घ्यायचं 2. 0 टू 2 पाय दिला असेल तर आन्सर काय येणार तुमचं 4 येणार. ठीक आहे. मायनस असेल तरी प्लस घेतात ना आपण, मॉड घ्यायचं असते तिथं. आणि 0 टू समजा 3 पाय दिला असेल तर मग अजून 2 ऍड करत चालायचं. जेवढे पाय दिले तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करत चालू लागेल. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना? एक नोट लिहून घ्या. एरिया ऑफ द पोर्शन लाइंग above the x-axis. Area of the portion lying 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 above the x-axis. LYING करा. Above the x-axis is positive. Is positive. Area of the portion above the x-axis काय करायचं आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. And below the x-axis. And below the x-axis is negative. Below the x-axis is negative. Below the x-axis is negative. To make it positive, below the x-axis is negative. To make it positive, we need to take modulus of given area. Below the x-axis is negative. To make it positive, we need to take modulus of given area. To make it positive, we need to take modulus of given area. Done मुलांनो? इथपर्यंत काय डाऊट आहे का? चला पुढचं लिहा आता. वाय ऍक्सिस साठी आपलं कॉस एक्स साठी पण बघू आपण. हे आता साइन एक्स झालं ना आपलं, झालंय. कॉस एक्स चला राइट ऑन वाय इक्वल टू फॉर वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स. आता कॉस एक्सचा जो ग्राफ असतो मुलांना तो या टाइपचा आहे. कॉस एक्सचा जो ग्राफ असतो तो अशा टाइप मध्ये असणार आहे. कॉस एक्सचा ग्राफ या टाइप मध्ये. आता थोडं परफेक्ट काढा तुम्ही, एकदम सेंटरला येतं बघा. ठीक आहे. आता हा जो एरिया काढायचा आपल्याला हा शेडेड पोर्शन, याचा पण हाफ घ्यायचा आपल्याला या टाइप मध्ये. हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे मुलांना. क्लिअर इथपर्यंत? आता लिमिट सांगा बरं. एक्स ची व्हॅल्यू किती येणार इथं? एक्स इज इक्वल टू 0 आला आणि जो एकदम इंटरसेप्ट झालाय या ठिकाणी कुठला पॉइंट येणार? एक्स इज इक्वल टू असतो पाय बाय 2. कारण कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते ना. कॉस 0 काय असतो 1 आणि पुन्हा कॉस 180 काय तर -1 येतं ना. इथे बघा ना, समजा हा -1 आहे, इकडे आपला हा +1 आहे इथलचा पॉइंट. इथलची व्हॅल्यू काय घ्यायची? एक्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं? पाय असणार. सांगा रिक्वायर्ड एरिया कसा भेटणार? आता काय करणार तुम्ही सांगा. फर्स्टला ह्या समजा A1 आहे, हा समजा A2 आहे.
सांगा व्हॅल्यू. a1 ची व्हॅल्यू कशी काढणार? इंटिग्रेशन ऑफ 0 टू काय घ्यायचं आपल्याला? π/2 येते व्हॅल्यू, राईट. f ऑफ x ची व्हॅल्यू किती? cos x into dx. a1 इक्वल टू cosचं काय असतं रे? sin x. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट π/2. मग त्या केसमध्ये a1 ची व्हॅल्यू अप्पर लिमिट sin 90 येते ना, sin ऑफ π/2 मायनस 0. आन्सर किती आला सांगा मुलांना? 1 स्क्वेअर युनिट. क्लिअर इथपर्यंत? तसंच a2 चं सांगा आता. a2 इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला? π/2 टू काय घ्यायचंय? पाय. क्लिअर इथपर्यंत? π/2 टू काय असणार आहे? पाय. cos ऑफ x into dx सांगायचं लिहितच. cosचं काय आला? sin x. लोअर लिमिट π/2, अप्पर लिमिट पाय. याची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला सांगा? या ठिकाणी साइन भेटलं ना, बस. साइन 180 ची व्हॅल्यू 0 असते. मायनस किती आला? साइन ऑफ 90. मग आपल्याला याची व्हॅल्यू येते 0 मायनस 1. आन्सर किती आला? -1. पण याचं मॉड घ्यावं लागतं ना आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी. +1 बनणार. तर हा पण a2 पण किती आला? 1 स्क्वेअर युनिट. राईट. हे क्वेश्चनच्या फॉर्म मध्येच विचारलं जातं बरं का. फाइंड द एरिया अंडर द कर्व y इक्वल टू cos x, y इक्वल टू sin x. ठीक आहे बघा, हाच क्वेश्चन कसा दिलाय त्यांनी? फाइंड द एरिया एनक्लोज बिटवीन y इक्वल टू cos x and x ऍक्सिस. x ऍक्सिस आणि cos x च्या मधला आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता हे तर इनफायनाइट पर्यंत ग्राफ चालतो ना, इनफायनाइट पर्यंत. तर आपल्याला ऍटलिस्ट 2 चा काढायचा. जसं अबव आणि बिलो घेतलं ना आपण, a1 a2, एवढं तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? साइन मध्ये पण बघा, a1 a2 a3 a4 घेतलं होतं ना, ऍटलिस्ट तुम्हाला a1 a2 काढणं गरजेचं आहे. इथपर्यंत काय डाऊट? अजून कुठल्या टाईपचे ग्राफ बनतात ते बघू. मोस्टली तुमचं पॅराबोलावर जास्त क्वेश्चन असतील. तो राईट हँडेड असेल, लेफ्ट हँडेड असेल, अपवर्ड डाऊनवर्ड, या टाईपचेच मॅक्झिमम क्वेश्चन त्या ठिकाणी बनणार आहेत आपल्याला. आता एक्सरसाइजला इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन नंबर 1 लिहायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन. फाइंड द एरिया ऑफ द रिजन. हे झालं सगळ्यांचं? फाइंड द एरिया ऑफ द रिजन bounded by the following curves. Find the area of the region bounded by the following curve. Area of the region bounded by the following curve. Comma x-axis and the given line. Find the area of the region bounded by the following curve, comma x-axis and given line. तर या ठिकाणी मुलांनो फर्स्ट बघा, एक्सरसाइज आपण 5.1 घेतोय. एकच एक्सरसाइज आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये फर्स्ट. ठीक आहे. एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचं आपल्याला आणि एक्स ऍक्सिस आणि गिवन लाईनच्या मधला एरिया फाइंड आउट करायचा. पहिला क्वेश्चन बघा, y इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 5. y इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 5.
या टाईपची व्हॅल्यू आहे. आता सगळ्यात महत्वाचं, याचा जो ग्राफ बनणार आहे तो एक्स ऍक्सिस वर असणार का वाय ऍक्सिस वर असणार, कोण डिसाइड करणार आहे? एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स, बरोबर आहे. लोअर लिमिट अप्पर लिमिट कुठल्या कोऑर्डिनेटचे दिलेत? एक्स चे, म्हणजे ग्राफ कुठे आहे तुमचा? एक्स ऍक्सिस वर आहे. ग्राफ काढायचं बरं का, ग्राफ काढायला शिकलात तरच तुम्हाला म्हणजे इझी वाटेल. आता थोडं ग्राफ काढू आपण. तर पहिलं क्लिअर झालं आपलं की, बघा थोडं लक्ष द्या नंतर काय काय दिलं, एक्स इज इक्वल टू फाय ही लाईन असते, बरोबर आहे. या लाईनचं एक्स इज इक्वल टू किती आला? फाय, आणि एक्स ची व्हॅल्यू 0 पण आहे ना, म्हणजे एक पॉइंट कुठे तुमचा इथे आहे आणि एक्स इज इक्वल टू फाय हा दुसरा पॉइंट आहे. क्लिअर इथपर्यंत? अजून दुसरं काय दिलंय का रे मुलांना त्यांनी? इक्वेशन काय दिलंय? y इक्वल टू 2x दिलेलं आहे. मला सांगा y इक्वल टू 2x, y इक्वल टू 2x, x ची व्हॅल्यू जर 5 असेल तर y किती येणार आहे? 10 बनणार. बघा ना, x जर आपण 5 घेतला, y काय बनते आपला? 10 बनते. मग आता y10 कुठं असणार आहे? ठीक आहे, हे थोडं जवळ घ्या तुम्ही चेंज नका करू तुम्ही. समजा हा x इज इक्वल टू किती? 5 आहे, तर y ची व्हॅल्यू इकडे कुठेतरी राहणार ना. y इक्वल टू 10 आपला इकडे वर येणार कुठतरी. मग आपण तो पॉइंट इथं आयडेंटिफाय करायचा. ठीक आहे, मग आता आपली जी लाईन बनणार ती अशी बनणार या टाइप मध्ये. आणि इथला पॉइंट किती येत आहे? 5,10. मनाने घेतलंय का आपण? नाही, आपण इक्वेशन मध्ये पुट केलं, एक्स दिलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढली, किती बनला? 5,10 बनला. भले आपल्याला त्या पॉइंटचं काय घेणं देणं नाही, पण ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला तो पॉइंट हेल्प करणार आहे. पण याच्यामध्ये मी एक्स जर 0 घेतला तर वाय पण काय बनणार आहे? 0 बनणार आहे. एक कोऑर्डिनेट किती भेटला आपल्याला लाईनचा? 0 0. दुसरा काय भेटतोय? 5,1. याच्या अंडरचा आपल्याला हा ग्राफ काढायचा किंवा हा शेडेड पोर्शनचा एरिया आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा, म्हणून हा एरिया त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. क्लिअर इथपर्यंत? सांगा मग आता हा काढण्यासाठी काय प्रोसेस करायची आपल्याला? रिक्वायर्ड एरिया इक्वल टू सांगा, रिक्वायर्ड एरिया. आता रिक्वायर्ड एरिया डायरेक्ट पण काढू शकता तुम्ही, किंवा काही बुक मध्ये असे नाव दिलेत, ओ ए बी सी. रिक्वायर्ड एरिया असं लिहिला जातो. मग रिक्वायर्ड एरिया ओ ए या टाइप मध्ये त्याला मेन्शन केलं जातं, रिक्वायर्ड एरिया ओ ए बी सी इक्वल टू, मग सांगा काय तरी ए इक्वल टू लोअर लिमिट किती? 0. अप्पर लिमिट किती घेणार आता? 10 घेणार का 5? विचार करून सांगा. आपल्याला कुठल्या कोऑर्डिनेटचं, कुठल्या ऍक्सिस वरचे पॉइंट घ्यायचे? एक्स वरचे घ्यायचेत का वाय वरचे? क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलं? एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 0 दिलता आणि एक्स इज इक्वल टू 5 दिलतं ना आपल्याला. तेच लिमिट घ्यायचं. जरी आपल्याला हे 5,10 भेटला असेल 0,0, तर बाकीचं यूज करायचंय का? नाही. तर 0 टू काय घ्यायचं? 5. आणि फंक्शन काय आपलं? y इंटू dx. तर y ची व्हॅल्यू पुट करू या ठिकाणी. 0 टू 5, y किती आपला? 2x दिलाय, हे क्वेश्चन मध्ये दिलाय. y किती दिला आपल्याला? 2x इंटू dx. या केस मध्ये 2 बाहेर घेतला, x चं इंटिग्रेशन काय असतं? x स्क्वेअर बाय 2 असते व्हॅल्यू. इथला 2 आणि हा 2 कॅन्सल झाला मुला. राईट आहे इथपर्यंत? लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट किती आला? 5. पुढे पुट केलं याला, 5 चा स्क्वेअर किती आला? 25 मायनस 0. आन्सर किती येणार? एरिया इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. एरिया इक्वल 25 स्क्वेअर युनिट. नोट डाऊन करायला. क्लिअर आहे? ग्राफ काढायला शिका थोडं, ठीक आहे. पॉइंट काढायचे तरच तुम्हाला त्या ठिकाणी ग्राफ भेटणार आहे. हे पॉइंट मनाने घेतलं का पुन्हा घेतलं, आपण याच्यामध्येच पुट केलं ना. आपल्याला क्वेश्चन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 दिली, एक्स ची व्हॅल्यू एक्स 0 पुट केला इथं, वाय पण 0 झाला, एक पॉइंट इथं बनला. एक्स इज इक्वल टू 5, वाय पण किती बनला? 10 बनला. दुसरा पॉइंट इथं आला आणि आपल्याला ह्या लाईन एक्स ची व्हॅल्यू काय? एक्स इज इक्वल टू 5 ची एक लाईन काढली. बस 2 लाईन जिथे इंटरसेप्ट करतात तो पॉइंट घेतला आपण, त्याच्या खालचा शेडेड पोर्शन या ठिकाणी फाइंड आउट केला. डायग्राम मध्ये शो करा. y इक्वल टू काय दिलं? हे 2x दिलंय.
डू इट फास्ट. झालं. सडन. सेकंड क्वेश्चन घ्या रे. राईट डाऊन. आता x इज इक्वल टू x is equal to 2y, y equal to 0, y equal to 4 and x is equal to 0 दिलाय. x is equal to 2y, y equal to 0, y equal to 4 and x is equal to 0. चला किती आले व्हॅल्यू. पहिलं ग्राफ काढायला शिका थोडं मुलांना, कारण तोच महत्वाचा पॉइंट आहे. तिथं y इक्वल टू 4 एक लाईन दिली ना आपल्याला, बघा रे. या ठिकाणी x आणि y काढायचं आपल्याला. y ऍक्सिस आहे, x ऍक्सिस आणि y इक्वल टू 4 ही एक लाईन आहे. y इक्वल टू 4. आता आपल्याला काय करायचं ह्या इक्वेशन मध्ये मुलांना x इज इक्वल टू काय दिलंय 2y. मला सांगा y जर 0 असेल तर x पण काय बनतंय 0 बनतो, राईट. आणि y जर मुलांना 4 असेल तर आपल्याला x किती बनतंय 8 बनते व्हॅल्यू. x किती बनणार आहे 8. सांगा y इक्वल टू 4 आहे इथे. पहिला पॉइंट काय येणार 0 0. दुसरा पॉइंट काय भेटणार आपल्याला, ही लाईन पास करायची इकडे, इथलचा पॉइंट भेटेल हा, राईट. आणि ग्राफ कुठल्या ऍक्सिस वर लाई करणार आहे, एक्स वर करणार का वाय वर. वाय चे लिमिट दिलेत ना, लोअर अपर लिमिट. ग्राफ कुठे असणार तुमचा वाय ऍक्सिस वर असणार आहे. ठीक आहे, याला शेडिट करतो मी. या टाइपचा आपला ग्राफ असेल. मग त्या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती आला तुमचा 8,4, जे की ज्याची आपल्याला गरज नाहीये, पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण हा मनाने पॉइंट घेतलेला नाही. आता सांगा मुलांनो, एरिया रिक्वायर्ड एरिया काय येणार, ए इक्वल टू कसं काढणार, लिमिट लोअर लिमिट y इक्वल टू काय येतंय 0 आणि अपर लिमिट y इक्वल टू 4, बरोबर आहे. x इंटू किती आला dy. 0 टू 4 x ची व्हॅल्यू किती दिली 2y इंटू dy दिली. बस पुढे सिम्प्लिफाय केलं आपण, 2 बाहेर आला, हा बनला y चा स्क्वेअर डिवाइड बाय 2, राईट आहे. 0 टू किती आलं 4 आले व्हॅल्यू. सांगा मुलांना या ठिकाणी आता 2 2 कॅन्सल झाला, या ठिकाणी 4 चा स्क्वेअर काय येणार 16 मायनस 0. आन्सर किती आला आपलं 16 स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट 16 स्क्वेअर युनिट, राईट ऑन. सिक्स्टीन स्क्वेअर युनिट. झालंय.
चला पुढचा घ्या, पटपट लिहा, थोडं स्पीडअप करा थोडं. थर्ड क्वेश्चन मुलांना, थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय व्हॅल्यू दिली बघा. x is equal to 0, x is equal to 5, x is equal to 0, x is equal to 5, y equal to 0, y equal to 4 दिलाय. मुलांना या ठिकाणी काय करायचंय, ग्राफ तुम्ही एकदा एक्स ऍक्सिस वर काढू शकता किंवा वाय ऍक्सिस वर, कुठलाही चालेल, दोन्हीचा आन्सर सेमच येणार आहे. या ठिकाणी मुलांना बघा, याचा जर ग्राफ काढला आपण, कारण आपल्याला पॉइंट भेटलेत. वाय एक्स इज इक्वल टू 5 ची एक लाईन काढली, एक्स इज इक्वल टू 5, त्याच्यानंतर वाय इक्वल टू 4 ची एक लाईन काढली, वाय इक्वल टू 4, राईट. आणि एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू 0 काय रिप्रेझेंट करताय, ओरिजिन. आता हा ग्राफ या टाइपचा बनणार तुमचा. या टाइपचा शेडेड पोर्शन या ठिकाणी घ्यायचा मुलांना आपल्याला. हा शेडेड पोर्शन काढायचा. मग तुम्ही एक्स जर लिमिट यूज केलं तर वाय इक्वल टू 4 हे फंक्शन यूज करायचं. रिक्वायर्ड एरिया काय घ्यायचा आता, एरिया इक्वल टू, या ठिकाणी बघा रे मुलांना, एरिया इक्वल टू 0 टू 5. जर आपण एक्स चं लिमिट यूज केलं तर वाय चं फंक्शन यूज करायचं, वाय इंटू डीएक्स. तर 0 टू 5, वाय ची व्हॅल्यू किती रे, 4 आहे, 4 इंटू डीएक्स. या 4 ला बाहेर घेतलं, मला सांगा 1 चं इंटिग्रेशन काय असतं,
क्वेश्चन नंबर 5 घेतला